हा अंक 33 देशांमध्ये जातो. म्हणजे आजचे दिवाळी अंक खरं सांगायचं तर या शहरापासून त्या शहरापर्यंत जात नाहीये. तर आपण हे 7 समुद्र कसे ओलांडले? प्रयत्नपूर्वक. एक तर लक्षात घे की मराठी माणूस जगभर सगळीकडे पसरलेला आहे. बरोबर. आणि जिथे जेव्हा मराठी माणूस जातो त्याचं क्रिकेटवरचं प्रेम ते तसंच राहतं. बरं. तू नॉन क्रिकेट प्लेइंग देशामध्ये जा, जपानमध्ये जा, फिलिपिन्समध्ये जा, झेक रिपब्लिकमध्ये जा, इटलीमध्ये जा, तिथे मराठी माणूस असेल, रादर इंडियन असेल, तर त्याचं क्रिकेट तो घेऊन जातो. बरं. आणि त्या मराठी माणसापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतो. बरं. याच्यासाठी थोडेसे जास्त प्रयत्न करावे लागतात. अगदी ऑनेस्टली सांगतो. असं होत नाही की ब्राझीलमधनं 100 कॉपीजची ऑर्डर आली आहे किंवा जपानमध्ये 200 कॉपीज पाठवत नाही. 2-5च जातात. अच्छा. पण जातात. ओके. माझ्यासाठी ते 2 अंक तिथे जाणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे मागच्या वर्षीचा जो 2024चा अंक होता तो 33-34 देशांमध्ये गेला. ज्याच्यामध्ये पटकन सांगायचं तर म्हणजे झेक रिपब्लिक किंवा ऑस्ट्रिया किंवा ब्राझीलचा मी उल्लेख केला, कोलंबिया, की ज्या देशांमध्ये अरे मराठी माणूस इथे पण आहे. आय वॉज जस्ट अबाउट टू आस्क यू द सेम की मराठी माणसं तिथे आहेत. हा माझ्यासाठी प्लेझंट शॉक होता. गंमत सांगतो, आत्ता ऑगस्ट महिन्यामध्ये आमचा एक मित्र हा अंक घेऊन हाँगकाँग आणि फिलिपिन्समध्ये गेला होता. मागचे अंक घेऊन. मागचा अंक म्हणजे 2024चा अंक. तर तिथेही 2-2 अंक गेले. बर. पण तिथपर्यंत पोहोचले. बरोबर. आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट तुला सांगतो की मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, सिडनी क्रिकेट ग्राउंड ही क्रिकेट जगतातली खूप मोठी धर्मस्थळ आहेत असं म्हणू. पंढरी आहे. पंढरी, लॉर्ड्स आहे, MCG आहे, SCG आहे. MCGच्या लायब्ररीमध्ये गेलेलं हे पहिलं मराठी पुस्तक आहे. क्या बात आहे. सो हे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या लायब्ररीमध्ये गेलेलं पहिलं पुस्तक आहे, मराठी पुस्तक आहे. हे पुस्तक सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या लायब्ररीत गेलं, हे पुस्तक ब्रिस्बेनमध्ये गेलं, हे पुस्तक कॅनडामध्ये काही लायब्ररीजमध्ये गेलं, UK मध्ये काही ठिकाणी गेलं. सो जिथे जिथे शक्य आहे तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. दिवाळी झाली की लगेचच हे जातं किंवा प्रकाशन झालं की लगेचच हे जातं असं अजिबात नाही. माझ्यासाठी हे पुस्तक तिथे जाणं महत्वाचं आहे. आणि परत एकदा सांगतो, याच्यामध्ये माझे जगभर पसरलेले मित्र खूप मदतीला येतात. बरं. म्हणजे मी हक्काने सांगू शकतो मंदार जोशीला, जो मेलबर्नमध्ये राहतो, की मंदार या 4 कॉपीज मी तुझ्याकडे पाठवतो, यातल्या 2 कॉपीज MCGवर देऊन ये. ओके. आणि तो तेवढाच प्रेमाने जाऊन ते करून येतो. ओके. ग्रेट ग्रेट. ही सगळी मित्रांची काय म्हणतात पुण्यही आहे. हे सगळे मित्र जे जमा केलेत हे मदत करतात. ओके ओके ओके. हा दिवाळी अंक आहे. ओके. मी दैनिकात काम करत होतो. सो दैनिकाची एक सायकल असते, तशीच सायकल दिवाळी अंकाची पण असते का? म्हणजे दिवाळी अंदाजे ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यात येते. बरोबर. मग आपण साधारण मे, जून, जुलैच्या आसपास काम चालू करतो का आपण 365 दिवस ह्याच्या मागे लागलेलो असतो? नाही, मी 365 दिवस याच्या मागे असतो. बरं. म्हणजे हा अंक आता आपण ऑक्टोबर महिन्यात आहोत. ह्याचं नुकतंच प्रकाशन झालेलं आहे. हा अंक आता बाजारात उपलब्ध आहे. बरोबर. पुढचा महिनाभर हा साधारण इकडे अंक पाठव, तिकडे अंक पाठव, याला भेट, त्याला भेट, याच्यामध्ये जाईल. त्याच्यानंतरही लोकांच्या भेटीगाठी सुरूच राहतील, लोकांशी मी बोलत राहीन. पण ॲट द सेम टाइम माझी पुढच्या अंकाची तयारी सुरू झालेली असेल. म्हणजे आत्ता डोक्यात पुढचा अंक तयार आहे. कदाचित 2 आर्टिकल्स लिहून पण झाले असतील. फॅन्टॅस्टिक. माहित नाही मला, आत्ता नाही झालेली, पण होऊ शकतं. ओके. म्हणजे या अंकामध्ये आपण एका मोठ्या स्पर्धेचा रिव्ह्यू केलेला आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग ही जी स्पर्धा मे महिन्यात, मे जून मध्ये झाली, बरोबर, त्याच्याबद्दलचा एक मोठा रिव्ह्यू केलेला आहे. मला माहिती होतं की मला ती स्पर्धा कव्हर करायची आहे, मला ती स्पर्धा बघायची आहे. माझे जवळजवळ 3 ते 4 आठवडे त्याच्यामध्ये जाणार आहेत. राईट. पण ती स्पर्धा सुरू व्हायच्या आधी माझा निम्मा अंक तयार होता, साधारण एप्रिल किंवा मिड मे पर्यंत. सो हे राऊंड द क्लॉक सुरूच असतं. बरं, आमच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट अशी होते जी खूप चांगली खरं आहे एका अर्थाने, की आम्ही जे काय प्लॅन करतो की या विषयांवर आर्टिकल्स असावीत पुढच्या अंकामध्ये, ती पहिली यादी आणि ऍक्च्युअल जे छापून येतं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. ओके. सो
अनेक लोक, अनेक मित्रमंडळी, अनेक विषयांवरती म्हणजे क्रिकेटमधल्या विषयांवरती आर्टिकल्स पाठवत राहतात. बरं. म्हणजे मला ते क्रिकेट टीममध्ये म्हणतात ना की जास्त चांगले खेळाडू आहेत, हा एक प्रॉब्लेमच आहे. हो, बरोबर. तसं मला या बाबतीत, या वर्षीच्या अंकाच्या बाबतीत तर खूप प्रकर्षाने झालं. म्हणजे मला यावर्षी जवळजवळ 12 एक आर्टिकल्स नाही म्हणून सांगायला लागलं की मला हे नाही घेता येणार आहे. बर बर बर. आणि चांगल्या लोकांकडनं. बरं. त्या सगळ्यांची मी माफी मागतो, पण तसं झालं. काही आर्टिकल्स नाही म्हणून सांगायला लागतात. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांचं प्रचंड प्रेम आहे, माझंही आहे. सचिन असेल, धोनी असेल, विराट असेल, रोहित शर्मा असेल, या लोकांना त्यांच्याबद्दल बोलायला, त्यांच्याबद्दल ऐकायला, त्यांच्याबद्दल लिहायला खूप आवडतं. पण मी आता या स्टेजला आलोय की मला सचिन बद्दलचं आर्टिकल, विराट बद्दलचं आर्टिकल नका देऊ. बर. मला नकोय आता ते. बर. त्यापेक्षा एखाद्या अननोन प्लेअर बद्दलचं आर्टिकल तुम्ही दिलं ना, तर ते मी आनंदाने लिहिल. बर. कारण या लोकांबद्दलची इतकी माहिती अवेलेबल आहे, तुम्ही वेगळं काय देणार? बरोबर बरोबर. बर. सचिन 2 वर्षांपूर्वी 50 त्यांनी पूर्ण केली वयाची. बरोबर. त्या वर्षी माझाच नियम मोडून मी सचिन बद्दलचे 5 आर्टिकल्स केले. आपण सचिन स्पेशलच अंक केलेला, इफ आय एम नॉट रॉंग. सचिन स्पेशल एक सेक्शन होता. ओके. सो त्या 5 आर्टिकल्स मध्ये खूप मोठी नावं होती रे. म्हणजे सचिनच्या मोठ्या भावाने नितीन तेंडुलकरांनी सचिन बद्दल लिहिलं होतं. ओके. द्वारकानाथ संजगिरींचं आर्टिकल होतं. किंवा प्रोफेसर शेट्टी, रत्नाकर शेट्टी, जे BCCIचे सचिव होते, त्यांनी सचिन बद्दल लिहिलं होतं. सो अशा लोकांनी तिथे लिहिलं होतं सचिन बद्दल. पण आता मात्र मी या स्टेजला आलोय की या नोन प्लेयर्स बद्दल आपण थोडंसं कमी बोलूयात. त्यापेक्षा जे अननोन प्लेयर्स आहेत, अननोन गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल बोलत राहूया. बरं, परत आपण पुस्तकाकडे येऊया किंवा दिवाळी अंकाकडे येऊया. मी दिवाळी अंक बघत होतो, यावर्षी पहिल्यांदा मला जाहिराती दिसत आहेत. काही ब्लॅक अँड व्हाईट आहेत, काही कलर आहेत, काही छोटे आहेत, काही मोठे आहेत. सर्वप्रथम अभिनंदन की 5व्या वर्षी ऍड्स मला बघायला मिळत आहेत, आपल्याला ऍड्स मिळाल्या आहेत. तर हे जे इकॉनॉमिक्स असतं दिवाळी अंकाचं, हे इतर अंकांप्रमाणेच आपलं असतं का आपलं काही वेगळं आहे? त्यांच्यापेक्षा वाईट आहे असं म्हणू. बर. एक लक्षात घे की दिवाळी अंकांचं इकॉनॉमिक्स किंवा त्यातनं मिळणारा पैसा हा त्यांच्या सबस्क्रिप्शन बरोबर जाहिरातींमध्येही बऱ्यापैकी इन्व्हॉल्ड आहे. बर. जाहिराती येणं हे अंकासाठी खरंच आवश्यक आहे. ऍब्सोल्युटली. कारण त्या जोरावर तो अंक तकतो, चालतो, पुढे जातो. 4 वर्ष झाली आमच्याकडे जाहिराती नव्हत्या किंवा असल्या तर अगदीच तुटपुंजा होत्या, एखाद दुसरी कुठली तरी, ज्यातनं दिवाळी अंकाचा खर्च निघणं केवळ अशक्य होतं. बरोबर. या वर्षी आम्ही थोड्या जाहिराती मिळवण्यात यशस्वी ठरलो. याबद्दल सगळ्यांचेच मनापासून आभार. ज्यांनी जाहिराती दिल्या, ज्यांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, त्या सगळ्यांचेच मनापासून आभार. पण मी जाहिरातींसाठी थांबलो नाही. बरं. 4ही वर्ष मी थांबलो नाही. याही वर्षी मी माझ्याकडनं होते ते सगळे प्रयत्न केले. जेवढ्या जाहिराती आल्या त्या घेऊन मी पुढे गेलो, शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिलो. पण एकच सांगतो की एक मराठी संस्कृतीचा भाग असलेला हा जो दिवाळी अंक आहे, हा म्हणजे दिवाळी अंक जो आहे, बरोबर आहे, कथाच नाही म्हणत नाही, कुठलाही दिवाळी अंक हा चालवण्यासाठी, पुढे जाण्यासाठी या जाहिरातींची खूप गरज असते. बरोबर. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर या अंकांना नक्की मदत करा, कारण हा तुमच्या संस्कृतीचा एक भाग आहे. पण हे मराठी आहे, कधी एकेकाळी इंग्लिश मराठी असं दोन्ही होतं. कुठेतरी असं वाटत नाही का कौस्तुभ की एक एक्सक्लुझिव्हली मराठी असावं आणि एक एक्सक्लुझिव्हली इंग्लिश असावं? कारण कितीही नाही म्हटलं तरी मराठी पुस्तक ह्याचा ऑडियन्स हा लिमिटेड आहे, आणि तेच जर आपण इंग्लिशमध्ये गेलो तर त्याचा ऑडियन्स खूप मोठा आहे. तर असं काही डोक्यात आहे का? खरं म्हणजे आहे. म्हणजे मला झाली आता 4-5 वर्ष झाली, माझे बेंगलोरचे मित्र आहेत, दिल्लीचे मित्र आहेत, हे अजूनही फोन करून सांगतात इंग्लिशमध्ये लिही, इंग्लिशमध्ये कर, आम्हाला वाचता येईल. जे करायचं डोक्यात आहे, पण मगाशी आपण जे म्हणालो, परत कमर्शियल रिझन्स त्याच्यामध्ये येतात. आत्ता यावर्षी आम्हाला थोड्याशा जाहिराती मिळायला लागलेल्या आहेत. सो मी परत या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की प्लीज आमच्यासाठी मागे उभे राहा, आम्हाला आवडेल. आम्ही क्रिकेटवर काहीतरी चांगलं क्वालिटी कंटेंट करायचा प्रयत्न करतो आहोत, आणि हा अंक
जवळजवळ 30पेक्षा जास्त देशांमध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर जवळजवळ 25पेक्षा जास्त शहरांमध्ये पोहोचवण्याचा आमचा जेन्युइन प्रयत्न असतो, जो करण्यात आम्ही सक्सेसफुल झालेलो आहोत. सो मला आवडेल क्रिक कथा पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी कधीतरी मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये आलेला. नक्कीच. तुमच्या या होऊ घातलेल्या नवीन अंकासाठी आमच्या शुभेच्छा. हा दिवाळी अंक मॅक्सिमम लोकांपर्यंत पोचावा याच्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. हा अंक मिळेल कुठे? सो हा अंक महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये असलेल्या बुक स्टोर्समध्ये अवेलेबल आहे. त्याचबरोबर प्रत्येक गावात आपला पेपर, म्हणजे आपला वर्तमानपत्र विक्रेता जो असतो ना, त्याच्यापर्यंत हा अंक पोहोचण्याची व्यवस्था झालेली आहे. तुम्ही तुमच्या वर्तमानपत्र विक्रेत्याकडे हा अंक जर विचारलात तर तो तुम्हाला नक्की आणून देऊ शकेल. सो याचं डिस्ट्रीब्युशन महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये झालेलं आहे. महाराष्ट्राबाहेर पण जवळजवळ 25 शहरांमध्ये आम्ही या कॉपीज पाठवतो. आणि त्याचबरोबर तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊन www.crickatha.com या वेबसाईटवर जाऊन किंवा सोशल मीडियावर, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, या कुठल्याही सोशल मीडियावर जाऊन मला क्रिक कथाला मेसेज करून हा अंक मागवू शकता. हा अंक तुमच्यापर्यंत घरपोच पोहोचण्याची व्यवस्था आम्ही नक्की करू. सो कौस्तुभचे, क्रिक कथाचे सगळे सोशल मीडिया हँडल्स, त्यांच्या वेबसाईट्स, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हा डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेला आहे. नक्की चेक करा.